हाय, हॅलो, गुड आफ्टरनून सर्वांना. खरं तर खूप दिवसांनी व्हिडिओ बनवला गेला आहे. ह्याचं एकमेव कारण म्हणजे येत्या 20 तारखेला होणारी विधानसभेची निवडणूक 2024. तर आपला सर्वच राजकीय पक्ष व राष्ट्रीय पक्षांचे लक्ष पूर्णपणे आपल्या राज्याकडे, आपल्या राष्ट्राकडे आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे ज्यांच्या पदस्पर्शाने ही जन्मभूमी पावन झालेली आहे असे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणून संबोधलं गेलं आहे, त्यांनी आपले विविध मूलतत्वे जोपासून आपल्याला एक नवनिर्माण महाराष्ट्र निर्माण करून दिलेला आहे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपले कित्येक राष्ट्रीय पक्ष काम करत आहेत आणि त्यांनाच आपण एक मदत म्हणून आपला आवडता नेता निवडून देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला मूलभूत अधिकारांपैकी मतदानाचा हक्क हे आपलं कर्तव्य आणि आपल्याला मिळालेला हक्क आहे. एक मध्यंतरी आम्ही सर्वे केला, त्या सर्वेमध्ये असं दिसून आलं आपले कित्येक नागरिक असे आहेत की ज्यांना याचा कुठलाही गंध नाहीये की कोण नेता आणि कोण कुठला पक्ष, कोणीही तिकडे उभे राहू देत, आम्हाला काही करायचं नाहीये. ह्या गोष्टी त्यांच्या माइंडमध्ये खेळत आहे. पण आम्हाला फक्त आमचा घर संसार प्यारा आहे. परंतु मला त्या नागरिकांना एवढंच सांगायचं आहे की आपल्याला आपल्या घर संसारासाठी अहोरात्र झटणाऱ्या त्या नेत्यांसाठी आपल्याला त्यांना आपल्या अजून चांगल्या सुखसुविधा मिळण्यासाठी त्यांना आपल्याला निवडून देणं ही फार गरजेचं आहे आणि तेही आपलं कर्तव्य आहे. जसं की आपण 18 वर्ष पूर्ण झाले, 21 वर्ष पूर्ण झाले, आपल्या मुलामुलींची लग्न लावून देतो, त्यांना वेगळं लाईफ चालू करण्यासाठी हेल्प करतो, तसंच आता 18+ झालेल्या आपल्या मुलामुलींचे आधार कार्ड, पॅन कार्ड अपडेटेड करून घेणंही गरजेचं आहे. आणि निवडणुकीसाठी, वोटिंगसाठी आपल्या जवळच्या बूथवर त्यांनाही घेऊन जाणं आणि वोट करणं खूपच गरजेचं आहे. आपला नेता कसा निवडावा, की आपला उमेदवार जो आहे तो आपला कसा मानावा. कुणीही लाच देतंय, लाच देणं आणि घेणं सुद्धा आज कायद्याने गुन्हा आहे. IPC सेक्शन 171 अंडर 173 आणि 171 B and E अंडर त्याची आपल्याला शिक्षेस आपण पात्र होऊ शकतो. आणि नवीन BNS सेक्शन 170 आणि 173 अंडर आपण ह्या शिक्षेमध्ये पात्रच होतो. तर कृपया अशी वेळ कुणावरही येऊ नये आणि लाच देणं आणि लाच घेणं ह्या गोष्टी करण्यापेक्षा किंवा कुणीतरी आम्हाला काहीतरी देईल आणि काहीतरी मिळवण्याच्या अपेक्षेने कुठलं कृत्य करण्याच्या ऐवजी आपले मूलतत्वे लक्षात घेऊन आपलं जे आद्य कर्तव्य आहे ते आपण बजावूयात. चला तर मग आपण 20 तारखेला सर्वजण आपल्या जवळच्या बूथवर. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जी माझी तरुण पिढी ही सोशल मीडिया वापरते, जे टेलिग्राम, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक वेगवेगळ्या माध्यमांद्वारे स्वतःला ज्ञान ग्रहण करतात किंवा स्वतःला एक्सपोज करतात, त्या तरुण पिढींना एकच सांगणे आहे, आपल्या मध्ये जे काही फॅमिली मेंबर्स आहेत, आपले रिलेटिव्ज आहेत किंवा आपले फ्रेंड सर्कल आहेत, त्यांना ह्या मतदानाचे काहीही घेणं देणं नसतं. अशांचे माइंडसेट चेंज करून आपल्याला तिथपर्यंत, आपल्या जवळच्या बूथपर्यंत त्यांना न्यायचं आहे आणि आपला वोटिंगचा जो अधिकार आहे तो बजवायचा आहे. चला तर मग ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. बाय.